12वीच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत हजर ठेवण्याच्या शाळेच्या मागणीवरून वाद उद्भवलाय। विद्यार्थ्यांना न आणता फॉर्म भरून घेण्याचा आग्रह करत असलेल्या काही नातेवाईकांनी शाळेतील कर्मचाऱ्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली। या वादातून शाळेच्या परिसरात मोठा गोंधळ व धुडगूस घालण्यात आला। या गोंधळात फॉर्म भरण्यासाठी गोळा करण्यात आलेले अंदाजे रुपये 25,000 चोरीस गेल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे। घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी करून कायदेशीर कारवाई केली आहे। आज या ठिकाणी आमच्या श्रीमती यशस्वी शेंडगे परिवार हायस्कूल मध्ये काही गावगुंडांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे। आमच्या जे काही क्लर्क आहेत या क्लर्कांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण काही क्षुल्लक कारण होतं। काही विद्यार्थी त्यांच्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आले असता त्यांना संबंधित क्लर्कने सांगितलं की अशा जी काही विद्यार्थी नाही तिला समोर आणा, सही करावी लागेल, स्वाक्षरी करावी लागेल आणि फी भरावी लागेल। त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या क्लर्कवर हल्ला केला। संबंधित क्लर्कने सांगितलं सुद्धा की संबंधित प्राचार्यांना येऊ द्या, त्यावेळेला तुम्ही काय असेल ते सांगा, परंतु त्यांनी अशा प्रकारचं ऐकलं नाही, ते हल्ला केला। ते जे काही 12वीचे फॉर्म होते ते फॉर्म फाडले। त्यानंतर फी जी होती 25,000 फी जमा झालेली होती विद्यार्थ्यांची, अगोदर फॉर्म भरलेल्यांची, ती फी सुद्धा त्यांनी चोरून नेलेली आहे आणि अशा प्रकारे जीवे मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि मारलं सुद्धा, मारधोड केली। या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन त्यांनी तशा प्रकारची पाहणी केलेली आहे। तर शासनाला माझी हेच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, त्यांना अटक करावी आणि आम्हाला या अशा प्रकारचं पुढे घटना घडणार नाही याविषयी आपण काळजी घ्यावी असं मी आपणास विनंती करतो। पोलीस संरक्षण आम्हाला मिळावं, कारण अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि नाहीतर आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करू, शाळेला ताला लावून देऊ आणि अशा प्रकारे आम्ही काम बंद आंदोलन करू। आम्हाला तर संरक्षण मिळणार नाही।